नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। शिवसेनेचे वरिष्ठ नेते गणले गेलेले आणि शिवसेनेच्या महत्त्वाच्या कुटुंबाचे कायदेशीर सल्लागार असलेले अनिल परब आणखी अडचणीत आलेले आहेत। ही त्यांची अडचण दापोलीतल्या एका बांधकामामुळे झाली आहे। दापोलीत एक रिसॉर्ट बांधलं गेलंय। ते रिसॉर्ट पर्यावरणाचे सगळे नियम धाब्यावर बसवून बांधलंय असा आरोप आहे। या प्रकरणात विविध प्रकारे कायदेशीर कारवाईच्या साठीचे पाठपुरावे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉक्टर किरीट सोमय्या यांनी केले होते। या पाठपुराव्याला निर्णायक पातळीवर यश आलंय असं आत्ता दिसतंय। हा किरीट सोमय्यांचा दावा आहे। किरीट सोमय्या म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी अनिल परब यांचं रिसॉर्ट पाडण्याच्यासाठी आदेशावर स्वाक्षरी केलेली आहे। थोडक्यात काय तर अनिल परब यांनी भ्रष्टाचाराच्या कमाईतून बांधलेलं अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त होईल असं किरीट सोमय्या सांगू पाहताय। किरीट सोमय्या यांचं या विधानात आणि त्यांच्या या दाव्यामध्ये तथ्य कितपत आहे? अनिल परब हे नक्की कोणत्या मार्गाने पैसे कमवतात आणि त्या पैशाच्या माध्यमातून त्यांनी रिसॉर्ट खरंच बांधलंय का हा सवाल उपस्थित होतो। अनिल परब ही काही साधी सुधी आसामी नाही। कायद्याचे जाणकार आहेत, वकिलीचं शिक्षण घेतलेलं आहे आणि ते शिवसेनेच्या प्रमुख कुटुंबियांचे सल्लागार सुद्धा आहेत। अशा व्यक्तीनं कुठलंही गैरकाम केलं असेल यावर पटकन चटकन कोणी विश्वास ठेवायचा? या सगळ्या गोष्टी एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला अनिल परब यांच्यामुळे पक्षाची अडचण आज नाही कालपासून होतीये हे विसरून कसं चालेल? अनिल परब हे ज्या मतदारसंघात निवडून येऊ शकले नाहीत त्या मतदारसंघात विविध प्रकारची आव्हानं पक्षासमोर आहेतच आणि त्याच्याही पलीकडे जाऊन अनिल परबांनी पक्षप्रमुखांना आणि पक्षाच्या प्रमुख कुटुंबाला दिलेल्या कायदेशीर सल्ल्यातून पक्षाचं काही खरंच भलं झालंय का हाही मुद्दा आहे। या सगळ्या गोष्टींची चर्चा ही अनिल परब यांच्या एकूणच कारकिर्दीशी सुद्धा जोडली जाईल। मंत्री झाल्याच्या नंतर अनिल परब यांच्याकडे परिवहन खात्याची जबाबदारी होती। या परिवहन खात्यातल्या अनेक निर्णयांमुळे ते सातत्यानं वादग्रस्त ठरले होते। एसटी कामगारांचा सर्वाधिक काळ लांबलेला संप, त्यात आत्महत्यांमुळे एसटी कामगारांचे झालेले मृत्यू या गोष्टींसाठी सुद्धा भूतकाळामध्ये अनिल परब यांना दोषी ठरवण्यात आलं होतं। या सगळ्या गोष्टी चर्चेत आहेत। आत्ताच्या घडीला दापोलीतला रिसॉर्ट हा पाडला जाणार असं सांगितलं जात असल्याने अनिल परब अधिक अडचणीत आले आहेत। लक्षवेधीत त्याच अनुषंगाने विविध मुद्द्यांची चर्चा। या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत या चर्चेमध्ये आत्ताच्या घडीला भारतीय जनता पार्टीच्याकडून प्रवक्ता गणेश हाके जोडले गेलेले आहेत। आपल्या सोबत आमचे स्थानिक प्रतिनिधी रत्नागिरीचे राजेश जाधव जोडले गेलेले आहेत। मनसेच्याकडून या चर्चेत आपल्या सोबत योगेश चिले आहेत आणि आपल्या सोबत अनिल परब यांची भूमिका मांडण्यासाठी सुषमा अंधारे अपेक्षित आहेत। सुषमा अंधारे यांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी चर्चेत यायचं आश्वासन दिलं होतं, पण आता अचानक चर्चेत असं काय समोर येत आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी चर्चेतून पळ काढलाय का ही भूमिका आपल्याला तपासून पाहायला हवी। आम्ही या कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी सुषमा अंधारे यांना विनंती करतो की त्यांनी अनिल परब यांची भूमिका मांडण्यासाठी चर्चेत यावं। जर त्या चर्चेत आल्या नाहीत तर आमच्यावर पक्षपातीपणाचे आरोप त्यानंतर करू नयेत। आपण चर्चेसाठी पुढे जातोय। माझा पहिला प्रश्न पटकन राजेश जाधव यांच्यासाठी आहे। राजेशजी, आत्ताच्या घडीला दापोलीतल्या रिसॉर्टची परिस्थिती काय आहे? तो केवढा रिसॉर्ट आहे? तिथे किती खोल्या आहेत? त्या रिसॉर्टमध्ये वास्तव्याला कुणी असतं का की त्याचं हॉटेल होऊ घातलेलं आहे, अद्याप तिथे वास्तव्याला कुणी आलेलं नाही? सर, मुळात माजी केंद्रीय परिवहन मंत्री तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांच्या मुळात अडचणीत मोठी वाढ झालेली आहे। कारण 2011च्या तरतुदीनुसार सीआरझेडच्या अधिसूचनेनुसार सागरी शंख
आणि त्यांचा जो साई रिसॉर्ट आहे, अशा दोघांनाही पर्यावरण जे केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आहे त्याने दंड बसवलेले आहेत. ते जवळजवळ 37,91,250 आणि एका रिसॉर्टला, साई रिसॉर्टला जवळजवळ 25,27,500 इतका दंड बसवलेला आहे, कारण पर्यावरणाची हानी केली म्हणून. त्याचबरोबर आता तिथे जे रिसॉर्ट आहे ते फार भव्य असं रिसॉर्ट आहे, कारण तिथे कोणालाही एंट्री दिली जात नाहीये. समजा तिथे जर कोणी एंट्री घेतली किंवा काही प्रमाणात आपल्या पत्रकारांनी तिथे एंट्री करण्याचा प्रयत्न केला किंवा मग परीक्षण करण्याचा प्रयत्न केला तर तिथं कोणालाही आत येऊ दिलं जात नाही, दमदाटी केली जाते, असा तिथे प्रकार आहे. आणि तिथे सध्या तरी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून तिथे पोलीस बंदोबस्त केलेला आहे. कारण 24 तारखेला मुख्यमंत्र्यांनी सही केल्यानंतर आणि किरीट सोमय्या यांनी ट्विट केल्यानंतर, आता तुम्हाला माहितीच आहे की किरीट सोमय्या यांनी ट्विट केलं असं होतं की जे अनिल परब आहेत त्यांचा आता नंबर आहे, कारण नार्वेकरांचं रिसॉर्ट तुटलं, आता नंबर अनिल परबांच्या साई रिसॉर्टचा आहे. त्यामुळे तिथे वातावरण तसं तंग आहे. तसं पाहिलं तर सर तिथे आता शिंदे गटाचं प्राबल्य असल्यामुळे तिथे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसही सतर्क आहेत. मात्र राजेश, आपण जोडलेले राहा. मी आणखीन काही प्रश्नांच्या निमित्तानं तुमच्यापर्यंत पोहोचेनच. आताच्या घडीला मला पटकन योगेश चिले आपल्याला बोलतं करायचंय. योगेश चिले, या चर्चेमध्ये आपण अनिल परबांची भूमिका यावी याच्यासाठी सुषमा अंधारेंना बोलवलं होतं. ते अद्याप तरी काही चर्चेत यायला तयार नाहीत. आधी चर्चेत येते असं आश्वासन दिलं होतं. आता त्यांनी चर्चेत येणं टाळलंय. असं काय घडलं असेल की आता अनिल परबांची भूमिका मांडण्याच्यासाठी, त्यांच्या बाबतीतलं वक्तव्य करण्याच्यासाठी पण कोणी पुढे येत नाहीये? योगेशजी, आपला माईक सुरू करायला लागेल. आपल्याला आपलं म्हणणं मांडण्यापूर्वी माईक सुरू करावं लागेल. प्रसादजी, झालंय काय की अंधारेताई आता शिवसेनेमध्ये आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी त्यांना कॉल केला त्यावेळी त्यांना माहिती नसेल की अनिल परबांच्या रिसॉर्ट संदर्भात आपल्याला बोलायचं आहे. या संदर्भात कदाचित त्यांच्याकडे माहिती सुद्धा नसेल. त्यामुळे त्यांनी टाळलं असेल. आपण त्यांची समस्या जाणून घेतली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. शिवसेनेची पद्धत आहे आत्ताच्या की माणूस जसं जसं अडचणीत सापडतो तसं तसं त्याला एकटा सोडत जायचं. या एकटा सोडल्याचे परिणाम म्हणून आज 40 जण बाहेर पडलेले आहेत. अनिल परब सुद्धा येत्या काळामध्ये, मी तुम्हाला सांगतो, अनिल परबांना सुद्धा शिवसेना सोडावी लागेल अशी अवस्था त्यांच्या सोबतचे साथीदारच त्यांची या प्रकरणामध्ये करतील. तुम्ही एक खूप मोठं वक्तव्य केलेलं आहे. अनिल परब प्रसंगी भविष्यात शिवसेना सोडू शकतात, हे असं वक्तव्य आपण केलं त्याच्यासाठीचा आणखी काही आधार आहे का? केवळ आणि केवळ एकटं पाडलं जाणं हा मुद्दा आहे की अनिल परबांना आत्ताच्या घडीला पक्षातून समर्थन करताना पक्ष अडचणीत येऊ शकतो याची कल्पना पक्षाला आलेली आहे? नाही, दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यात. तुम्ही जर इतिहास बघितला तर प्रताप सरनाईक ज्यावेळी अडचणीत आले, पक्षाने त्यांना एकटं पाडलं, शेवटी त्यांना शिंदेबरोबर जावं लागलं. भावना गवळी अडचणी झाल्या, पक्षाने एकटं पाडलं, त्यांना शिंदेबरोबर जावं लागलं. तसंच अनिल परब सुद्धा एकटे पडल्यावरती पक्षाला अडचण त्यांची निर्माण की पक्ष त्यांना बाजूला करणार आणि अनिल परबांना अगदी मनावरती दगड ठेवून शिवसेना सोडून पुन्हा एकदा कदाचित शिंदे गटात जावं लागेल किंवा इतर कुठल्या पक्षाचा आधार घ्यावा लागेल. या निमित्तानं एक पटकन गणेश हाकेंना पुढचा प्रश्न आहे. गणेश हाके, आपण आपलं उत्तर द्याल त्यावेळेला माईक सुरू करावा. आणि माझं योगेशजी आपल्याला एक छोटंसं सांगणं आहे, कृपया DND मोड आपण ऍक्टिव्ह करावं, म्हणजे मध्ये मध्ये फोन आले तर तुमचं बोलणं तुटणार नाही. गणेश हाके, आपल्यासाठीचा प्रश्न असा आहे, अनिल परबांच्या वाढणाऱ्या अडचणी या ठरवून हेतुपुरस्सररित्या राजकीय भूमिकेनं आहेत की त्यांच्या स्वतःच्याच कृत्यांमुळे त्या आहेत? प्रसादजी, बघा, खरं म्हणजे अनिल परब हे नाव गेल्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने ते गाजत होतं. कारण असं आहे की खरं म्हणजे हे अनिल परब हे 2.5 वर्षापूर्वी कोण काय यांचा काही पत्ता नव्हता. शिवसेनेतला एक नेता अशी सुद्धा त्यांचा परिचय नव्हता. पण ज्या पद्धतीनं त्यांनी या ठाकरे कुटुंबियांची जवळीक साधून ज्या पद्धतीनं हैदोस म्हणजे या सरकारमध्ये घातलेलं होता, कारण ते पूर्णपणे खरं म्हणजे अनेक लोक सांगतात की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हतेच, खरं मुख्यमंत्री म्हणजे अनिल परबच होते. कारण सगळ्या सेटिंग्स असतील, चर्चा असतील, ज्या सचिवांशी बोलणं असेल, कुठल्या फाईल्स काढायच्या काय नाही काढायच्या याच्या संदर्भातला काही निर्णय असेल, कुठल्याही विषयाची कुठल्याही विभागाची बैठक असेल,
मुख्यमंत्र्यांच्या बरोबर हे शेजारी बसलेले असायचे. काय म्हणजे इतक्या पद्धतीनं त्यांनी ठाकरे कुटुंबियांच्यावरती म्हणजे मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावरती त्यांचा काय होता की म्हणजे प्रभाव होण्यापेक्षा त्यांचं कंट्रोल होता, नियंत्रण होतं त्याचे. आणि त्याचा फायदा त्यांनी इतक्या बेमालूम आणि इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये केला की शेवटी कसं असतं की आती तिथं माती असते. आणि ज्या पद्धतीने चालवलं होतं त्याच्यामुळं त्यांच्या शिवसेनेतले सगळे नेते, उपनेते, कार्यकर्ते सगळे म्हणजे त्यांच्यावरती रुष्ट होते, नाराज होते. आणि याला कुठं कुठे याचा सुद्धा अनेक शिवसेनेचे लोक म्हणजे प्रार्थना करत होते की पण गणेश ठाके, यातला एक जो दुसरा मुद्दा सातत्यानं चर्चेला येतो त्यावरही तुम्ही बोला, तो असा आहे की केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव गट म्हणून वापर केला जातो आणि त्यातूनच ही कारवाई होतीये, अशाही पद्धतीचा बचाव आहे. तशा पद्धतीचे दावे अनेकदा अनिल परब समर्थक करत असतात. आज सुषमा अंधारे भले या चर्चेत नसतील, पण त्या असत्या तर त्यांनी सुद्धा हेच म्हणलं असतं. त्याच्यावर आपलं काय उत्तर असेल? नाही बघा, दोन गोष्टी आहेत. आम्ही कोणत्याही प्रकारची कार्यवाही, बघा ही कार्यवाही काही आता आज सुरू झालेली नाहीये. तर ही कार्यवाही गेली अनेक म्हणजे दिवसापासून सुरू आहे. त्यामुळे आमचं सरकार नव्हतं. आणि ज्या म्हणून या यंत्रणा आहेत त्यांच्या आधीच्या संदर्भामध्ये ते पर्यावरण खातं असेल, म्हणजे सीआरझेडच्या संदर्भातली कार्यवाही असतील, ह्या सगळ्या गोष्टींच्या साठी संपूर्णपणे तपास झाल्यानंतर शेवटी केंद्र सरकारनं या सरकारला आदेशित केल्यानंतर या सरकारनं त्यांच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे. त्यांच्या बाबतीतल्या ईडीची चौकशी सुरू आहे, अनप्रोपोर्शनल प्रॉपर्टीच्या संदर्भात आहे. हे सगळं काही रिसोर्स त्यांनी जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या 2.5 वर्षामध्ये जे काही केलेली कमाई आहे ते खरं म्हणजे मला त्यांचं कौतुक वाटतं की बिचारे म्हणतात की बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो की माझ्या 2 मुलींची मी शपथ घेऊन सांगतो मी कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार केलेला नाही असं म्हणतात. खरं म्हणजे माणसांचं काय धाडस आपण असं सांगू पाहत आहात गणेशजी, आपण असं सांगू पाहत आहात की कायदेशीर कारवाई कायदेशीर गतीनं होती आहे. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये अनिल परबांची भूमिका मांडण्यासाठी सुषमा अंधारे यांनी लवकरात लवकर सहभागी व्हावं अशी एकदा पुन्हा विनंती करतो. चर्चेच्या आधी त्यांनी चर्चेत येण्याचं आश्वासन दिलं होतं. पुढचा प्रश्न योगेश चिले यांच्यासाठी. योगेश चिले, ज्या भागात अनिल परबांचं वास्तव्य आहे, जिथे त्यांनी निवडणूक लढवली, तिथे सुद्धा त्यांच्याबद्दलच्या तक्रारी आहेत. या सगळ्या गोष्टी या कधी त्यांच्या नेतृत्वाला लक्षात आल्या नाहीत का, की आपल्या नावावर संबंधित व्यक्ती काय करतोय? नाही, कदाचित नेतृत्वाच्या आदेशाने सगळं चाललं असेल तर नेतृत्वाच्या लक्षात येऊन तरी काय करणार आहे. ज्यावेळी सचिन वाजेंनी अनिल परबांवरती आरोप केले की 100 कोटीची वसुली एसटी महामंडळामधून अनिल परबांना करायची होती, हे उद्धवजींना माहित नव्हतं का? त्यांच्या परवानगीशिवाय या गोष्टी चालत होत्या का? त्यांना सगळं माहिती होतं, परंतु त्यावेळी त्यांच्या डोळ्यावरती कुठेतरी झापड आलं होतं. त्याच्यामुळे अनिल परब काय करतायत किंवा आता त्यांचे जे सहकारी आजूबाजूला आहेत ते काय करतात, ती माणसं कशी तोडतायत याबद्दल त्यांना जाणून घेण्यात रस नव्हता. तुम्ही ज्यावेळी ताकदवर असता त्यावेळी तुम्हाला तुमच्या चुका कधीच कळत नसतात. जसे जसे तुमची एक एक माणूस बाजूला होत जातो तसं तसं तुम्हाला एक एक चूक तुमची कळत जाते. आज उद्धव ठाकरेंची सुद्धा तशीच अवस्था झालेली आहे. त्यांचे सहकारी जसे त्यांना सोडून जायला लागले, खरं तर आज त्यांना त्याची जाणीव व्हायला पाहिजे होती. पण दुर्दैवाने सांगतो, आजही उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील यांना ती जाणीव झालेली नाहीये की आपले इतके सहकारी एकाच वेळी आपल्याला का सोडून गेलेले. आजही हे जे आजूबाजूला त्यांच्या तयार झालेले नेते मंडळींचं कवच आहे, याच्यामध्येच त्यांना सुरक्षित वाटतंय, हे दुर्दैवाने मी इथे नमूद करतो. जी योगेश चिले, आपली प्रतिक्रिया पोहोचली. या निमित्तानं चर्चेला आणखी पुढे नेऊयात. पटकन आपल्या सोबत असलेल्या राजेश जाधव यांच्यापर्यंत पोहोचूयात. राजेशजी, एका गोष्टीचा खुलासा आपण आवर्जून करावा की हा रिसॉर्ट बांधला जात असताना त्याकडे कोणाचं लक्ष गेलं नाही का? हा रिसॉर्ट किती वर्षांपासून बांधला जातोय? या संपूर्ण रिसॉर्टच्या प्रकरणामध्ये स्थानिक पातळीवर काय चर्चा आहे? सर, मुळात हा जो रिसॉर्ट आहे तो भगवशाली बांधला जात होता, मात्र तिथे मुळात मंत्र्यांचं रिसॉर्ट आहे किंवा त्याच्या आधी ते मंत्री नव्हते तरी सुद्धा एक मोठं त्यांचं प्राबल्य तिथे होतं. त्यांची जी माणसं होती मुळात, जसं आता काही प्रमाणात काही जण शिवसेना सोडून गेलेले आहेत किंवा काही जण भाजपमध्ये गेले आहेत, पण त्यावेळेला त्यांचे ते सख्य होते, जवळचे होते. त्यामुळे त्यांच्या मदतीने हे सगळं सर केलेलं आहे. मुळात हे बांधकाम अजूनही चालू आहे, मात्र आता किरण सोमय्यांनी आक्षेप घेतल्यानंतर संपूर्ण बांधकाम ते बंद आहे. तिथे कोणत्याही प्रकारचं तिथे निर्जनता आहे, सगळं कुठल्याही माणसाने तिथे एंट्री नाही आज जाण्यासाठी.
पूर्णपणे ते बंद आहे. ते जे कंपाऊंड वगैरे आहे ते सर्व बंद त्यांनी ठेवलेलं आहे. कुठल्या प्रकारचा एंट्री नसल्यामुळे तिथे जसं तुम्ही म्हणाला तसं बांधकाम तर अजूनही चालू होतं. जो मागची 5 की 6 वर्ष राजेश एक प्रश्न आहे. राजेश एकच मिनिट थांबा. पण एक माझा पुढचा प्रश्न ऐका. माझ्या प्रश्नातून तुम्हाला या निमित्तानं आणखीन काही माहिती देता येईल. अनिल परबांचं रिसॉर्ट म्हटलं गेलेलं जिथे जी कुठली वास्तू उभी राहती आहे त्या वास्तूच्या जमिनीची मूळ मालकी आधी कोणाकडे होती, ती नंतर कोणाकडे गेली, आणि ही सगळी वास्तू ही परबांच्या नावाचीच आहे की परबांच्या नावावर खपवली जाते? हा, तोच तर प्रश्न आहे. मुळात इथले जे दापोली तालुक्यातले प्रमुख नेते आहेत, इथं आपण आता ऑनस्क्रीन नाव घेऊ शकत नाही, त्यांच्या बंधूंची त्यांची पार्टनरशिप असल्यामुळे याच्यामध्ये त्यांच्या नावावर काही प्रमाणात प्रॉपर्टी आहे आणि काही प्रमाणात त्यांच्या नावावर आहे. म्हणजे अनिल परब आणि संबंधित व्यक्तींच्या नावावर प्रॉपर्टी आहे. त्यामुळे तिथे त्यांचं जास्त प्राबल्य किंवा वचक असल्यामुळे तिथे जास्तीत जास्त अनिल परबांचं जरी नाव असलं तरी त्यांची जी भागीदारी आहे त्या भागीदारीमध्ये ते रिसॉर्ट आणि मुळात ते 2 प्रकार आहे. एक तर ते सागरी शंख आणि साई रिसॉर्ट असे 2 प्रकार आहेत तिथे. आणि या दोन्ही प्रॉपर्टीज आता शासनाने जसं आता केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने जे आदेश दिलेले तोडण्यासाठी या 2 प्रॉपर्टी आहेत मुळात. सर जी, आपण सांगता आहात की 2 प्रॉपर्टी आहेत. मला पटकन गणेश हाके यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. गणेश हाके, किरीट सोमय्या या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करतायत. ताज्या वक्तव्यामध्ये किरीट सोमय्या असं सांगू पाहतायत की आता लवकरच या संदर्भातली अंतिम कारवाई होईल, म्हणजे संबंधित वास्तू तोडली जाईल. किरीट सोमय्या कोणत्या आधारावर भविष्यवाणी करतात आणि त्यांच्याकडे आधी माहिती कशी पोहोचते, असा एक प्रश्न जर सुषमा अंधारे चर्चेत असत्या तर त्यांनी विचारला असता. त्यांना बोलवून सुद्धा त्या आल्या नाहीयेत, म्हणून हा प्रश्न मी विचारतोय. प्रसादजी काय आहे खरं म्हणजे की म्हणजे जिथं जिथं कुठं म्हणून भ्रष्टाचार होत असेल, अनियमितता होत असेल आणि कोणी लोक जर करत असतील तर समजा खरं म्हणजे किरीट सोमय्याचं कौतुक केलं पाहिजे. ते ज्या पद्धतीनं ज्या सोर्स मधून कुठूनही माहिती मिळत असतील, पण त्यांनी जे काही केलेले जे आरोप आहेत त्यात मध्ये म्हणजे ते सत्य होऊन त्यांचे केलेले सगळे आरोप हे म्हणजे वास्तवात आरोप हे काही चुकीच्या पद्धतीचे त्यांनी केलेले नाहीये. आणि जे म्हणून आरोप केले ते आरोप सिद्ध झाल्यानंतर त्याच्यावरती कार्यवाही होते आहे. तेव्हा मला असं वाटतंय की एक अत्यंत राष्ट्राच्या दृष्टिकोनातून, देशाच्या दृष्टिकोनातून एक अशा पद्धतीचं पाप उघड करण्याचं कार्य करणारा एक नेता आमचा किरीट सोमय्या जे आहे म्हणजे त्याचं कौतुक केलं पाहिजे. तर त्याला कुठून माहिती येते? तुम्ही म्हणजे तुम्हाला ते करायचं नाही, त्याला झाकून ठेवायचं असेल समजा, तर माझं म्हणणं की एखादा माणूस खरं राष्ट्रकार्य करत असेल, खरं म्हणतो आम्ही हे राष्ट्रकार्य म्हणतो, किरीट सोमय्याचं हे राष्ट्रकार्य आहे, अशा पद्धतीचे भ्रष्टाचाराला आणि अशा बदमाश लोकांना उघडं पाडण्यासाठी त्यांना त्यांची शिक्षा देण्यासाठी गणेशजी आयुष्य देणारा हा कार्य करतात. जी, गणेश हाके, आपण किरीट सोमय्यांनी केलेल्या कामाला राष्ट्रकार्य असं म्हटलेलं आहे. तुमच्या लेखी परब भ्रष्टाचारी आहेत असा निष्कर्ष कोणत्या आधारावर काढताय? कोणत्या आधारावर म्हणजे ज्या ज्या पद्धतीच्या चौकशा त्यांच्या ईडी कडून आता झालेल्या आहेत, त्यांनी दिलेले पैसे त्यांनी सुरुवातीला सांगितलं माझा त्याचा काही संबंध नाही, पण त्यात सगळे ईडीने ज्या पद्धतीने चौकशा केलेल्या आहेत ते सिद्ध झालेले आहेत. कुठून पैसे आले, कशा पद्धतीचे आले, कशा पद्धतीने एवढे मोठे पैसे त्यांचे जमा झाले, हे सगळं रेकॉर्डला आलेलं आहे आता पूर्णपणे. तेव्हा यांनी काही जरी सांगितलं माझं म्हणणं तर त्यामुळे रेकॉर्डला असल्यामुळे त्यांनी सिद्ध करून दाखवावं. शेवटी माझं काय म्हणणं आहे की समजा आम्ही आरोप करत असो, ईडी करत असेल तर ते कोर्टही शेवटी ना. पण आज पूर्णपणे त्यांनी जे काही केलेलं आहे तो भ्रष्टाचार आहे आणि तो भ्रष्टाचार सिद्ध झालेला आहे. त्यामुळे आता अनिल परबाला कोठडीशिवाय पर्याय नाही. तुम्हाला सांगतो प्रसन्न, त्यांना कोठडी म्हणजे मिळणारच आणि त्यांना जावंच लागेल त्यांना कोठडी. ठीक आहे गणेशजी एकच मिनिट थांबवतो. गणेशजी याच्यासाठी आपल्याला थांबवतो. सुषमा अंधारे अखेरीस चर्चेत आपल्यासोबत जोडल्या जात आहेत. सुषमा अंधारे, आपलं स्वागत. सुषमाताई, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे. आपण आपला माईक सुरू करावा आणि या प्रकरणावर आपलं भाष्य समोर ठेवावं. आपण बराच काळ चर्चेत नव्हतात. 2-3 प्रमुख मुद्दे इथे उपस्थित झालेले आहेत, ते मी आपल्या समोर ठेवतो. त्या अनुषंगाने आपण आपली भूमिका मांडावी अशी आपल्याला विनंती आहे. पहिला मुद्दा असा उपस्थित करण्यात आलेला आहे की अनिल परब यांनी केलेलं बांधकाम हे भ्रष्ट मार्गाने केलेलं आहे. दुसरं, किरीट सोमय्या यांनी घेतलेली भूमिका ही भ्रष्टाचारांच्या विरोधातली आहे. आणि हाही प्रश्न आपण काही काळापूर्वी, तुम्ही या चर्चेत येण्यापूर्वी भारतीय जनता पार्टीला विचारला आहे की एखादी गोष्ट घडण्यापूर्वी कशा पद्धतीने किरीट सोमय्यांना माहिती मिळते आणि भारतीय जनता पार्टी केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव गट म्हणून वापर करत आहे का,
इथपर्यंत चर्चा आली आहे. तुमची भूमिका ऐकायची आहे. अनिल परब यांचं रिसॉर्ट तुटणार अशी सोमय्यांची भविष्यवाणी आहे. आपली प्रतिक्रिया सुषमाताई, आपण बोलणार आहात. पूर्ण 2 मिनिटं आपल्यासाठी आहेत. भाजपमध्ये किरीट सोमय्या आणि त्याच्यानंतर मोहित कंबोज असे काही चांगले ज्योतिषी आता तयार झालेले आहेत आणि हे ज्योतिषी फार सगळ्या स्वायत्त यंत्रणांशी कदाचित स्वायत्त यंत्रणा माहिती पुरवत असेल त्यांना, त्याच्याशिवाय का ते बोलू शकतात. त्यामुळे त्यांची माहिती असू शकते अचूक, पण मुद्दा असा आहे की किरीट सोमय्या ज्या ज्या लोकांवर आरोप करतात ती माणसं जर भाजपकडे गेली तर भाजप त्यांना क्लीन चिट कशी काय देते. मला माहित नाही की या चर्चेत आधी कोण बोलत होतं, पण त्यांचं एक शेवटचं वाक्य मी काहीतरी ऐकलं की ते भ्रष्ट वगैरे. तर असे सगळे आरोप माफिया भ्रष्ट त्याने भावना गवळींवर केले होते आणि त्याच भावना गवळी कधी नव्हे ते त्यांना आयुष्यात अचानक मोदी नावाचा भाऊ मिळाला आणि त्या राखी बांधायला गेल्या. आज नुसती अनिल परब यांच्यावरच कारवाई नाही, तर आज धाराशिवमध्ये आमचे आमदार कैलास पाटीलजी यांचे नातेवाईक ज्या कारखान्याशी संबंधित आहेत त्या कारखान्यावरही छापेमारी करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जर आमदार कैलास पाटील यांनी गिव्हअप करायचं ठरवलं तर मग काहीच सापडलं नाही असं भाजपा म्हणायला मोकळी असेल. भाजपाने आतापर्यंत ज्या ज्या लोकांवर आरोप केलेत त्यातले जे म्हणून लोक भाजपकडे गेलेले आहेत त्या सगळ्या लोकांना भाजपने क्लीन चिट दिलेली आहे. अनिल परबजी असतील किंवा संजय राऊत साहेब असतील किंवा आमचे आमदार कैलाश पाटील असतील, ही माणसं जेव्हा गिव्हअपच करत नाहीयेत त्यावेळेला त्यांना सातत्याने आम्ही तुमचं रिसॉर्ट तोडू, आम्ही तुमचं घर तोडू, ब्ला 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 सगळ्या गोष्टी केल्या जातात. आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आता एन्जॉय करतोय. आमची प्रतिक्रिया ऐकायची शिवसेनेची. शिवसेना आता या सगळ्या गोष्टी एन्जॉय करतेय, कारण भाजपचं हे सगळं पाताळ यंत्री राजकारण, ते विधान भवनाच्या पायऱ्यांवरचा गोंधळ असेल किंवा शिवसेनेच्या आमदार खासदारांना देत असलेल्या नोटिसा असतील, या सगळ्या किती पाताळ यंत्री राजकारणाचा भाग म्हणून केल्या जातात. हे शिवसेनेलाच नाही तर सबंध महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे आणि महाराष्ट्राला हेही कळून चुकलेलं आहे की शिवसेनेतला यातला कुठलाही माणूस ज्याच्यावर आरोप केले जात आहेत तो प्रत्येक माणूस जर आज भाजपकडे जर त्याने जायचं ठरवलं तर हेच किरीट सोमय्या, हेच स्वच्छता स्वयंघोषित स्वच्छता दूत उद्या त्याला अगदी हा माणूस किती छान आहे, किती संत महात्मा आहे हे सांगायला कमी करत नाहीत. याचा अनुभव, याची प्रचंड मोठी यादी माझ्याकडे आहे. ती यादी संजय राठोडांपासून ते भावना गवळींपर्यंत आहे. त्यामुळे अनिल परबजींचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे, आम्हाला संजय राऊतांचा अभिमान आहे, आम्हाला आमदार कैलाश पाटलांचा अभिमान आहे. हे सगळे लोक मोडेन पण वाकणार नाही या हिमतीने लढत आहेत. त्यामुळे तुम्ही रिसॉर्ट तोडा की तुम्हाला काय तोडफोड करायची ते करा, तुमच्या तोडफोडीचं राजकारण महाराष्ट्र बघत आहे. ठीक, धन्यवाद सुषमाताई. आपण 2 मिनिटाच्या वेळेमध्ये आपली संपूर्ण प्रतिक्रिया दिलीत. तुम्ही एक मुद्दा फक्त उपस्थित केलात त्यामध्ये बोलताना की तुमच्या आधी कोण बोलत होतं. गणेश हाके भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता आहेत आपल्यासोबत, ते भूमिका मांडत होते. दरम्यान त्यांच्या पक्षाच्या संदर्भात तुमच्या सगळ्या आक्षेपांचं उत्तर घेऊच एक पटकन प्रतिक्रिया योगेश चिले मनसे प्रवक्ता यांना द्यायची आहे. ती आपण पटकन 40 सेकंदात नोंदवून घेणार आहोत. नाही प्रसादजी, मला प्रतिक्रिया द्यायची नाहीये. मला फक्त सुषमा अंधारे ताईंचं अभिनंदन करायचं आहे की शिवसेनेत आल्यानंतर खूप लवकर त्या उस्मानाबादचा धाराशिव बोलायला शिकल्या. हा बदल स्वागतार्ह आहे त्याच्यात. थँक्यू भैया. त्यांनी लवकरात लवकर शिवसेना आत्मसात करायला घेतली असं म्हणायला लागेल. गणेश हाकेंपर्यंत पोहोचूयात. गणेश हाके, जो मुद्दा आधीच्या चर्चेमध्ये टप्प्याटप्प्याने येत होता तो आता सुषमा अंधारेंच्यामुळे थेट आलेला आहे. अनिल परब असोत किंवा इतर कोणीही जे आत्ता उद्धव गटाचे प्रतिनिधी आहेत त्यांच्यावरच्या कारवाया या आकसापोटी होत आहेत असा आरोप केला जातोय. आपलं उत्तर अपेक्षित करतो. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात सुषमाताई येऊन त्यांनी हे मुद्दे मांडलेत, त्यामुळे तुम्हाला तुलनेनं वेळ आता कमी मिळेल. आधी आपण बऱ्यापैकी बोलला आहात गणेशजी. नाही, मला खरं म्हणजे सुषमाताईचं खरं म्हणजे त्यांची दया करायला अशी वाटते, कारण गेली अनेक वर्ष मी सुषमाताईंना पाहतो. ज्या सामाजिक चळवळीतून त्या आल्या, ज्या विचार मांडत होत्या, ज्या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये
महाराष्ट्रातल्या एकूण सगळ्या सहकार क्षेत्रातल्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराबद्दल फार त्या पोटतिडकीने बोलत होत्या. पण दुर्दैव असं आज मला त्यांच्या बाबतीत घडतंय की या भ्रष्टाचार्यांचं समर्थन करण्यासाठी त्या आता इतक्या बळबळून बोलायला लागलेल्या आहेत की केवळ इतकं परिवर्तन इतकं म्हणजे आमूलाग्र अशा पद्धतीचं परिवर्तन त्यांच्या एकूण विचारसरणीमध्ये झालेलं आहे. मी अर्ध्या मिनिटामध्ये संपवते. तुमच्या कौतुक करावं वाटतं की खोटं बोलून भेटून बोले तुम्ही ज्या पद्धतीने करता आणि महाराष्ट्रातली सगळी जनता तुम्ही हेच आरोप भावना गवळीवर करत होता. तुम्ही हेच आरोप संजय राठोडांवर करत होता. गणेश हाकेजी तुम्ही विसरलात का? गणेश हाकेजी तुम्ही विसरलात का की संजय राठोडांना चपलानं मारायला तुमच्यातल्या काही महिला नेत्या तयार झाल्या होत्या. त्याच महिला नेत्या आता संजय राठोडांना राखी बांधायला तत्पर आहेत आणि ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले त्यांच्याकडून तुम्ही राखी बांधून घेतलेली आहे. त्यामुळे तुम्ही याबद्दल अजिबात बोलू नका. गणेश ठाकरेजी भाजपचा सगळा सूरबुद्धीचा राजकारण संबंध महाराष्ट्र बघत आहे. महाराष्ट्राला तुमचं राजकारण माहिती आहे. त्यामुळे तुम्ही याच्यावर न बोललेलं बरं. तुम्ही आतापर्यंत ज्यांच्यावरती आरोप केले होते त्या आरोपांचं काय झालं ते बघा. तुम्ही भावना गवळीवर आरोप केले होते त्याचं काय झालं. तुम्ही नगर मंत्री एकनाथ शिंदेवरती आरोप केले होते त्याचं काय झालं. तुम्ही प्रताप सरनाईकांवर आरोप केले होते त्याचं काय झालं. प्रताप सरनाईक, गणेश नाईक, भावना गवळी, संजय राठोड यांना कोणत्या वॉशिंग मशीन मध्ये तुम्ही टाकलंय आणि हो मी तुमच्या नावावरून बोलू शकते. गणेश हाकेजी तुम्ही अजून नवीन आहात या सगळ्या उद्योगांमध्ये. त्यामुळे माझ्याशी बोलताना फार अभ्यास करून यावं लागेल, फार तयारी करून यावं लागेल आणि इतकी तयारी तुमची अजूनही झालेली नाही. तुम्हाला अजून भाजपने प्रशिक्षण देण्याची गरज आहे. भाजप तुम्हाला अजूनही प्रशिक्षण द्यायला कमी पडत आहे. भाजपने तुम्हाला सगळी यादी द्यावी लागेल आणि ती सगळी यादी आधी अभ्यास करून घ्या की गणेश नाईकांच्या खदानीच्या धंद्यामध्ये तुम्ही आरोप केलेले कुठे गेले. गणेश नाईकांच्या बद्दल तुम्ही महिलेच्या संदर्भात केलेले आरोप कुठे गेले. संजय राठोडांना चपलेने मारायचा तुमचा विषय कुठे गेला. गणेश हाकेजी प्रताप सरनाईकांचं काय झालं. यशवंत जाधवांच्या घरी जी ईडीची धाड पडली आणि बेहिशोबी मालमत्ता मिळाली त्याचं काय झालं. गणेश हाकेजी भाजपला आणि किरीट सोमय्या या स्वयंघोषित स्वच्छता दूताला विचारा की हे स्वच्छता दूता त्या सगळ्या आरोपांचं काय झालं. ज्या ज्या लोकांवरती आरोप केले जी गणेश हाके आणि त्याचबरोबर सुषमाताई अंधारे दोघांनाही विनंती आहे. चर्चेला वेळेची मर्यादा आहे. तुम्ही दोघंही एकमेकांचे आरोप खोडून काढत आहात. मला पटकन एक योगेश शिलेंना या निमित्तानं संधी द्यायची आहे. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. आपल्याला या निमित्तानं एका गोष्टीचा खुलासा करता येऊ शकतो का योगेश शिलेजी की सुषमा अंधारे यांनी जी भूमिका मांडली आत्ताच्या घडीला त्या संपूर्ण भूमिकेच्या पाठीशी नक्की पक्ष आहे. कारण त्यांनी ठामपणे असं म्हटलं की अनिल परबांचा पक्षाला अभिमान आहे. योगेश शिले काय प्रसादजी काही आत्ता शिवसेनेमध्ये आलेले आहेत. शिवसेनेची अजून संस्कृती त्यांना कळलेली नाहीये पूर्ण. मुळात शिवसेनेची संस्कृती असल्यामुळे शिवसेनेच्या नेतृत्वाची संस्कृती अजून त्यांना कळलेली नाहीये. थोडा वेळ जाऊ त्यांचे विचार बदलतील. पूर्वी ते उद्धव ठाकरे कोण आदित्य ठाकरे कोण असं विचारायचा. आता उद्धव ठाकरेंचीच भाषा त्यांना बोलावी लागते. ही त्यांची सध्याची ही त्यांची मजबुरी आहे. आपण ती समजून घेतली पाहिजे. त्याला थोडा वेळ लागेल. उद्धवजींची संस्कृती समजायला थोडासा वेळ लागेल त्यांना. महाराष्ट्र बघत आहे आज त्या ज्यांचं समर्थन करतायत उद्या तेच ज्यावेळी समोर जातील शिंदे गटामध्ये त्यावेळी सुषमाताईंनाच त्यांना दोन अपशब्द बोलावे लागतील. दुसऱ्या व्यक्तीचा माईक किमान बंद ठेवा. मगाच पासून कार्यक्रम चालू झाल्यापासून तुम्ही सगळ्यांना बोलायला संधी दिली आहे. मी शेवटचे 2 मिनिट फक्त घेतले होते. गणेश हाकेंना जर मिरच्या झोंबल्या असतील तर त्या झोंबायलाच हव्यात. भाजपने आपल्या प्रवक्त्यांना चांगलं ट्रेनिंग देण्याची गरज आहे. कारण किरीट सोमय्या ज्या ज्या लोकांवर आरोप करतात ते गणेश नाईक असतील, ते प्रताप सरनाईक असतील, ते यशवंत जाधव असतील किंवा त्याच्यामध्ये भावना गवळी असतील आणि संजय राठोड असतील, यांना कोणत्या वॉशिंग मशीन मध्ये तुम्ही टाकलं होतं ते सांगा.
ठीक त्या आहे. वॉशिंग मशीन सुषमाताई आता मी प्रसाद काके बोलतोय. सुषमाताई, गणेश हाके आता शांत बसलेले आहेत. वेळ मर्यादा त्यांची होती, तुमच्या वेळ मर्यादेत कोणीही बोललं नव्हतं. गणेश हाकेंना त्यांच्या वेळ मर्यादेमध्ये भूमिका मांडायची संधी दिली होती, पण तत्पूर्वी 100% आपण या संपूर्ण कार्यक्रमामध्ये त्यांची भूमिका दिली असल्यानं तुम्हाला प्रतिवाद करायची पूर्ण संधी दिली. दरम्यानच्या काळात तुम्हाला कदाचित लक्षात आलं नसेल, योगेश चिलेंनीही आपली भूमिका मांडली आणि गणेश हाकेंच्या बद्दल तुमचं म्हणणं सातत्यानं ऑन एअर जात राहिलं. कुठल्याही प्रकारे तुमच्या कोणत्याही वक्तव्याला आपण आक्षेप घेतलेला नाही. तुमचा ऑडिओ ऑन एअर गेलेला आहे. मला इथे कार्यक्रमाला वेळ मर्यादा आहे, त्याच्यामुळेच थांबावं लागतंय. सुषमाताई, याची एक नम्र आठवण आपल्याला करून देतो. आपण जर वेळेत कार्यक्रमात सहभागी झाला असतात तर 100% आपलं संपूर्ण म्हणणं आम्हाला ऑन एअर घालवता आलं असतं. आत्ताच्या घडीला मला माफ करा, कार्यक्रम आधीच वेळ मर्यादा ओलांडून गेलेला आहे. आपण सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. तुमच्यासह इतर सर्व मान्यवरांचे या चर्चेत आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच.